नमस्कार. महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी आरती. माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्रायबर, ऑल बेल क्लिक जरूर करा. आज आपण बनवत आहोत पालक ढोकळा. चला तर मग नवीन रेसिपी बघूया आपण. मी सगळ्यात पहिले इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे, दही घेतला आहे. दही मी घरचंच घेतलं आहे ताजावाला. आणि साखर घेतली आहे 2 चम्मच. इनो पॅकेट घेतलं आहे. आणि मी हे पेस्ट तयार करून घेतली आहे. पालक आणि हिरवी मिरची टाकली होती, 4-5 हिरव्या मिरची टाकली. तुम्हाला मिरचीची गरज असेल तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही पण टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकून बारीक करून घेतलं आहे, थोडी पालक घेऊन. आणि अशी मीडियम साईजचं छान तयार करून घेतला आहे पालकची पेस्ट मी. ना जास्त गाढी ना जास्त पतली. चला तर समोर वाढूया. गंज घेतला आहे आपण ना, आणि त्या गंजामध्ये 1 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा. रवा आणि बेसन दोन्ही पण छानून घ्यायचे आहे आपल्याला. दोन्ही पण चाळून मी घेतले आहे. 1 वाटी मोठी वाटी बेसन आणि लहान वाटी रवा, हे अंदाज लक्षात ठेवा. जसं आपण 1 मोठ्या वाटी बेसन घेतलं आहे तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. 2 वाटी बेसन घेतलं आहे तर 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला. तर यात आपण पालक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सोडत आहे बेसन आणि रव्यामध्ये, आणि ते आपण छान मिक्स करून घेणार आहे. ज्याचं पूर्ण म्हणजे मिश्रण पूर्ण आपलं मिक्स झालं पाहिजे. आणि थोडं पाणी सोडायचं आहे यामध्ये. मी पूर्ण पाणी अर्धा वाटी यूज केलं आहे याच्यामध्ये. अर्धा वाटी मी पाणी याच्यामध्ये यूज केलं आहे. 2 चम्मच दही सोडायचं आहे आपल्याला आंबटपणासाठी थोडंसं. काय आपला ढोकळा थोडासा खट्टा मिठ्ठा लागला पाहिजे म्हणून यासाठी आपण याच्यामध्ये 2 चम्मच दही सोडलं आहे. 2 चम्मच मी साखर सोडली आहे आणि 1 चुटकी हळद सोडली आहे थोडंसं कलर यासाठी. आणि मीठ सोडलं आहे चवीनुसार. मीठ सोडलं आहे आणि मिश्रणला छान मी फेटून घेतलं आहे. आता यात आपण थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. आणि खायचा सोडा टाकल्यावर याला छान मस्त फेटून घ्यायचं आहे. बुलबुले सुटतपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचे. हात दुखले तरी चालेल, पण थांबायचं नाही आहे आपल्याला. हे छान फेटून घ्यायचे, तेव्हाच आपला ढोकळा छान फुलणार आहे. अशा तरीकेने हे पूर्ण मी तयार करून घेतलं याचं मिश्रण. आणि आपण याला 5 मिनटं असं झाकून ठेवूया. मी इथे घमिलामध्ये पाणी ठेवून आणि खाली 1 वाटी टाकून हे मी तयार करून घेतलं आहे. मी हा ढोकळा घमिलामध्ये शिजवणार आहे. पाणी टाकून छान त्याच्यावर प्लेट झाकून मी हे तयार करून घेतलं होतं. आणि मी कुकरच्या डब्याला मी त्यात थोडं तेल टाकून छान चारीकडनं लावून घेतलं आहे. आता हे आपले 5 मिनटं झालं आहे. आपला घोल पण छान मिक्स झाला आहे. तर मी याच्यामध्ये इनो टाकला. इनोवर थोडंसं पाणी सोडलं आहे आणि याला पण छान मी फेटून घेतलं आहे. लक्षात ठेवा की इनो टाकल्यावर तुरंतमध्येही आपल्याला म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ढोकळा शिजवत असेल त्यात आपल्याला तुरंतमध्ये ठेवायचं आहे. ओव्हनमध्ये बनत असेल या तुम्ही गंजात करत असेल या जशात कढईत करत असेल कशातही करत असेल, हे आपल्याला तुरंतमध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी हे ढोकळ्याचं पीठ तयार केलं आहे. आणि मी घमिल्यामध्ये ठेवून दिलं आहे. आणि वरतून छान प्लेट झाकली आहे, कारण की त्यात पाणी नाही गळलं पाहिजे म्हणून. आणि वरतून छान त्याला पॅक करून घेतलं आहे. आणि त्याच्यावर मी काही वजन ठेवलं आहे. आपली वाफ बाहेर नाही गेली पाहिजे म्हणून मी त्याला छान झाकून ठेवलं आहे. असे करून हे 20-25 मिनटं छान शिजून द्यायचं आहे. तर बघा आपला ढोकळा बिलकुल तयार झाला आहे. 25 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला मोठ्या आचवर. आणि बघा आपला ढोकळा बिलकुल तयार झाला आहे आणि मस्त पंच आला आहे. वाह क्या बात आहे, खूप सुंदर. अशा तरीकेने मग आपला हा ढोकळा पूर्ण तयार झाला आहे. आता याचे आपण छोटे छोटे पिसं कापून घेऊन चौकोन तुम्हाला जसं कापायचं असेल तुम्ही तसे कापू शकता. असे मी लहान छोटे छोटे साईजचे पिसं कट करून घेतले आहे. असे छोटे छोटे पिसे कट करून
बघा किती मस्त पंच आला आहे ह्याला. आणि हा ढोकळा असा म्हणजे बारीकही केला हाताने तरी चुरा होऊन गेला असता तो. ते मी इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल सोडलं आहे आणि मोहरी, जिरा आणि गोडलिंबचा पाला मी यात टाकला आहे. आणि जे आपण ढोकळ्याचे पीसेस तयार करून घेतले होते ते ढोकळ्याचे पीसेस मी यात सोडले आहे. अशी तरीकेने ही आपली पालक ढोकळ्याची रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा, ऑल बेल क्लिक जरूर करा. अशा तरीकेने मी हा ढोकळा तयार केला आहे. पालक ढोकळ्याची नवीन रेसिपी आवडली असेल तर मला सांगा कमेंट करून. अशा पद्धतीने आपण हे पालक ढोकळा मी तयार केला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर, ऑल बेल क्लिक जरूर करा. आणि छान राहा, मस्त राहा, खुश राहा, खात राहा, माझा व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.